जय भीम मित्रांनो, पहिली बातमी आहे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल। या देशात सर्वांनाच माहित आहे की विकासाचं राजकारण कधीच झालेलं नाही। जातपात, धर्मभेद, हिंदू मुस्लिम असाच भारताच्या राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे। आरक्षण, दलित, हिंदू मुस्लिम हे तर आपल्या राजकारणातील आवडीचे विषय आहेत। सत्ताधारी ना नोकरीवर बोलतात ना विकासावर, हे सर्वांनाच माहित आहे। नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिलं। हिंदू मुस्लिम राजकारण करायचं नाही हा माझा संकल्प आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात। ज्या दिवशी मी हे असं सुरू करीन त्या दिवसापासून सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य नसेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले। काय वाटतं नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिम करत नाहीत? कॉमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कॉमेंट करायचं आहे। आणि हा माझा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे। यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात ऑर्डर मागवू शकता। तुमच्यासाठी खास 40% डिस्काउंट आणि देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फ्री डिलिव्हरी देत आहे। तर लगेच व्हॉट्सअप करा आणि हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे, नक्की फॉलो करा। तर दुसरी बातमी पण राजकारणातीलच आहे मित्रांनो। इलेक्शन शेवटच्या टप्प्यात आहे आणि हैदराबाद चर्चेत नाही असं होऊ शकत नाही। दुसरी बातमी तिथूनच आहे। हैदराबादमधील भाजप उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये त्या मतदान केंद्रावर महिलांचे मतदान ओळखपत्र तपासताना दिसत आहेत। या दरम्यान माधवी लता महिलांना त्यांचे बुरखे काढून त्यांचे चेहरे ओळखताना दिसत आहेत। हा व्हिडिओ जुन्या हैदराबाद शहरातील एका मतदान केंद्रावरील असल्याचं सांगण्यात येत आहे। माधवी लता यांच्या विरुद्ध हैदराबादमधील मलकपेट पोलीस ठाण्यात IPC कलम 171C, 186, 501C आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 162 अंतर्गत निवडणुकांवर प्रभाव टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तिसरी बातमी सिनेमा क्षेत्रातून आहे। भारतीय सिनेमा म्हटलं की एक असं नाव जे आपल्या हटक्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे। खरं तर फिल्मी जगातले काही कलाकार यांना देव मानतात। नसरुद्दीन शाह अनेकांसाठी आदर्श। नसरुद्दीन शाह आपल्या ठाम मतांमुळे खूपच चर्चेत असतात। अनेकांना चपराक बसेल अशी बाजू मांडणाऱ्या नसरुद्दीन आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांचा प्रेमविवाह। नसरुद्दीन मुस्लिम आणि पाठक म्हणजे काय ते तुम्हाला माहीतच आहे। लोकप्रिय अभिनेता नसरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक हे 1982 मध्ये लग्नबंधनात अडकलेले होते। लग्नानंतर इतक्या वर्षांनी रत्ना यांनी त्यांच्या लग्नावर त्यांच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती यावर वक्तव्य केलेलं आहे। कारण सध्या मुस्लिम राजकारण जोर धरत आहे आणि रत्ना पाठक ह्या हिंदू तर नसरुद्दीन शाह हे मुस्लिम आहेत। रत्ना पाठक यांचं कुटुंब या लग्नासाठी तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं, तर दुसरीकडे नसरुद्दीन यांच्या कुटुंबानं त्यांना लगेच स्वीकार केलेला होता। तर त्यांच्या हॅपी मॅरिड लाईफचं सिक्रेट देखील त्यांनी सांगितलेलं आहे। रत्ना पाठक पुढे म्हणाले की आश्चर्य या गोष्टीचं आहे की नसीरच्या कुटुंबाचा यासाठी विरोध नव्हता। कन्वर्ट हो, तो मुस्लिम धर्म स्वीकार असं कोणी एकदा सुद्धा बोललं नाही। माझ्याविषयी कोणी काही बोललं नाही। मी जशी आहे तसं त्यांनी मला स्वीकारलं। मी खूप नशीबवान आहे कारण मी अशा लोकांविषयी ऐकले ज्यांना लग्नानंतर सेटल होण्यासाठी खूप अडचणी येतात। त्यानंतर माझी त्या सगळ्यांशी मैत्री झाली, ज्यात माझी सासू देखील आहे। ती अतिशय घरगुती स्वभावाची होती, परंतु प्रत्येक परिस्थितीत माझ्या विचारांना प्राधान्य द्यायची। चौथी बातमी सुद्धा राजकारणातून आहे। वाराणसीने अनेक पंतप्रधान दिले आहेत। नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढतात आणि आता त्यांच्या विरोधात कॉमेडियन श्याम रंगीला उभा राहिलेला होता। श्याम रंगीला नरेंद्र मोदींवर करत असलेली मिमिक्री खूप लोकप्रिय झालेली तेव्हापासून श्याम रंगीला अनेक विवादांमध्ये फसलेला आहे। उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढणारा कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलेला आहे। श्याम रंगीला याने गेल्या आठवड्यात अर्ज भरलेला होता, त्यानंतर त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला। राजकारण आपलं क्षेत्र नाही, कॉमेडी करणं हेच आपलं काम असल्याचं भावुक प्रतिक्रिया श्याम रंगीला यांनी दिली। वाराणसी लोकसभा जागेसाठी 7व्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे। या जागेवर मोदी भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवार आहेत। मित्रांनो, जगात सर्वात आकर्षक, सुंदर आणि अनोखे बौद्ध विहार पाहायला मिळतात। थायलंड हे एक बौद्ध राष्ट्र आहे। इथे बौद्ध विहारे चौकात चौकात मिळतात। काही प्राचीन आहेत तर काही आधुनिक तकनीक वापरून उभारलेले आहेत। येथे काही अनोखे बौद्ध विहार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात। आता हेच पहा, हे आहे थायलंड मधील वाट शान फ्रा बौद्ध विहार।
हे विहार जगातील अनेक बौद्ध अनुयायांना आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. मित्रांनो, 6वी बातमी आहे रायबरेली येथून. फुकटच राशन मोदींचं खातो आणि मत दुसऱ्याला देतो असं म्हणत अनुसूचित जातीतील चौकीदाराला तहसीलमधील 2 होमगार्डने मारपीट केली. नरेंद्र मोदी स्वतःला चौकीदार म्हणतात, परंतु वंचित वर्गातील चौकीदार त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरून त्याच्या विचारानुसार देशाचा योग्य चौकीदार सुद्धा निवडू शकत नाही. आपलं मत दुसऱ्याला दिलं म्हणून हे होमगार्ड चक्क या गरीब नागरिकाला मारतायत. हे कोणतं शासन आहे? दुर्भाग्य आहे आपलं. 7वी बातमी कन्हैया कुमार बद्दल आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलनानंतर कन्हैया कुमार देशात चर्चेत आलेले होते. आता ते लोकसभेच्या मैदानात देखील उतरलेले आहेत. काँग्रेसकडून कन्हैया कुमारला उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून तिकीट मिळालेलं आहे. अशातच दिल्लीमधील एक रॅली दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. कानशिलात लगावणाऱ्या तरुणाचे नाव दक्ष चौधरी असल्याचं समोर आलेलं आहे. घटना अशी आहे मित्रांनो, देशात अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या जेएनयू मध्ये असल्यापासून सरकारला घाम फोडणाऱ्या कन्हैया कुमारवर भ्याड हल्ला केला गेला. निवडणूक प्रचारादरम्यान एका इस्माने आधी त्यांच्या गळ्यात फुलांची माळ घातली, नंतर एक चापट लगावली आणि अंगावर शाई फेकली. त्यानंतर तिथं उपस्थित असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांनी याला तुडवलं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हे माझे इंस्टाग्राम आयडी आहे, नक्की फॉलो करा. आणि हा बिझनेस व्हॉट्सअप नंबर आहे. यावर मेसेज करून तुम्ही देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यात ऑर्डर मागू शकता. तीही 40% डिस्काउंट आणि फ्री डिलिव्हरी. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम.